राज्यातल्या राजकीय वाटचालीमध्ये काही राजकीय घराण्यांचं योगदान हे अत्यंत उल्लेखनीय राहिलेलं आहे आणि त्यातलंच एक घराणं म्हणजे नांदेडचं चव्हाण घराणं। शंकरराव चव्हाणांचा वारसा पुढे नेत अशोक चव्हाण यांनी राज्याच्या नेतृत्वाची धुरा वाहिली आणि आता चव्हाणांची जनरेशन नेक्स्ट म्हणजेच अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया या राजकारणाच्या आखाड्यात उतरण्यासाठी सज्ज आहे। अशोक चव्हाण आणि त्यांच्या कन्या श्रीजया यांना बोलतं केलंय एबीपी माझाच्या उपकार्यकारी संपादक सरिता कौशिक यांनी। राजकारणात अशीच एक पदार्पण होणार आहे का याच्याबद्दलचं कुतूहल, याच्याबद्दलची उत्सुकता आपल्या सगळ्यांना आहे आणि ती आहे श्रीजया चव्हाण यांच्याबद्दल। अशोक चव्हाण राज्याचे माजी मुख्यमंत्री यांच्या कन्या नक्की काय करणार आहेत त्या, ह्याबद्दल सगळ्यांनाच बरीच प्रश्न आहेत। आपल्याबरोबर आज अशोक चव्हाण आणि श्रीजया आहेत। काय सुरू आहे श्रीजया? चांगलं सुरू आहे। आई वडिलांना पाहिलेलं आहे, आजी आजोबांना पाहिलेलं आहे मतदारसंघात फिरताना, लोकांची सेवा करताना, लोकांची मदत करताना आणि त्यांना मदत केल्यानंतर जी समाधान मिळतं आणि लोकांना त्यांच्यासाठी काम केलेलं आणि त्यांना काय आम्ही मदतीला आलो ते पाहून आम्हाला खूप छान वाटतं आणि आज मला वाटतं की हे समाधान मला सुद्धा पाहिजे।